गुड मॉर्निंग ट्रेडर्स. काल जे आपण लेवल दिले होते त्याच्यातले दोन लेवल चालले. एक म्हणजे युएसडी कॅडची एक आणि दुसरी म्हणजे एक सेलिंग साईडला कुठली तरी दिली होती एक युरो ची. ती की आपल्या याच्यामध्ये आली नाही, त्याच्या झोन मध्ये आली नव्हती किंवा आपल्या टायमिंग मध्ये आली नव्हती. तर आपण आजचा अनालिसिस बघूया. आता युरो काय करतं, युरो झाला चेंज ऑफ कॅरेक्टर झाला होता 1 आवर मध्ये. 1 आवर मध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर झाला की हा झोन झाला आपला बाईंगचा झोन झाल्यानंतर इथून आपल्याला बाईंग आली. त्याच्यानंतर काय केलं ह्यानं, याच्या खाली 2 कॅन्डल क्लोजिंग झाली. म्हणजे इथं झाला ड्युअल चेंज ऑफ कॅरेक्टर. ड्युअल चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर हा झाला सेलिंग एरिया. तर त्याच्यानंतर काय झालं की आधी पहिल्यांदा ही प्राइस बुलिश झाली. बुलिश झाल्यानंतर बेरिश मध्ये ह्यानं 5-6 वेव्ह ही केल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 वेव्ह त्यानं ही केल्या. तर त्याच्यानंतर याच्यावरती क्लोजिंग आलं की मग परत प्राइस झाली बुलिश. बुलिश प्राइस झाल्यानंतर हा आपला ए प्लस आहे. इथून हा आता ए प्लसचा विषय संपलाय. आपला ए प्लस आहे, इथून आपल्याला बाईंग करायची. आता जीबीपीएसडी मध्ये काय, जीबीपीएसडी मध्ये झाला चेंज ऑफ कॅरेक्टर डिरेक्टली. चेंज ऑफ कॅरेक्टर झालं जो आपल्या जे एक्सटर्नल वेव्ह होती त्याच्यातूनच. मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहे की ए प्लस वरून बाईंग बघणार. ए प्लस वरून बाईंग कधी बघणार, जेव्हा ह्या झोनची लिक्विडिटी स्वीप होणार, इथे एक कन्फर्मेशन भेटणार, त्याच्यानंतर आपण बाईंग बघणार याच्यामध्ये. एओडीएसडी मध्ये काय, एओडीएसडी मध्ये सिम्पल अनालिसिस आहे की ना 5 वेव्ह झाल्या ना कोणतंही झालं, एक स्ट्रक्चर फक्त बेरिश आहे. बेरिश म्हणजे कन्सॉलिडेशन मध्ये. तरी पण आपण खालनं जर स्ट्रक्चर मार्क केलं तर आपल्याला असं दिसून येतंय की इथून 1 होतोय, इथून 2 3, ह्याच्यावरती जर क्लोजिंग आली तर आपण ह्या लेवलवरनं बाईंग बघू शकतो. पण याच्यावरती क्लोजिंग येणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वेटच करावं लागेल. एनझेडडीएसडी मध्ये काय आहे, एनझेडडीएसडी मध्ये काय, एनझेडडीएसडी मध्ये प्राइस तिथे चेंज ऑफ कॅरेक्टर झाला. चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर 5 वेव्ह झाल्या टुवर्ड द सेलिंग साईड. सेलिंग साईडच्या 5 वेव्ह झाल्यानंतर इथं पुन्हा एकदा या रेजिस्टन्सच्या वरती टू कॅन्डल क्लोज झाले म्हणजे झाले तर चेंज ऑफ कॅरेक्टर टुवर्ड द बुलिश साईड. बुलिश साईड झाल्यानंतर हा वाला आपला ए प्लस, इथून आपल्याला बाईंग बघायची. युएसडी जेपीआय मध्ये काय, युएसडी जेपीआय मध्ये सेलिंग साईडला एक बाईंग साईडला स्ट्रक्चर होतं. बाईंग साईडला स्ट्रक्चर झाल्यानंतर आता सेलिंग साईडला स्ट्रक्चर शिफ्ट झालंय. तर इथलं वाला ए प्लस आहे, ह्याची आपल्या लिक्विडिटी स्वीप होतात, आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. पण हा जर ट्रेडिंग टाइम मध्ये नसेल, आता वाजलेत 9, तर हा म्हणजे आपल्या ट्रेडिंग टाइम मध्येच नाही, तर ह्याला 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत वेट करायचं. काय करतो, चेंज ऑफ कॅरेक्टर झालं तर आपल्याला इथून बाईंगला बसायचंय. युएसडी कॅड मध्ये काय आहे, युएसडी कॅड मध्ये एक काल आपल्याला फक्त इथून आपण बाईंगला बसलेलो, आपल्या ट्रेड मध्ये दिलेला तो अजून तोच ट्रेड चालू आहे. त्याच्यामध्ये कोणतं नवीन स्ट्रक्चर नाही किंवा नाही. कन्सॉलिडेशन मध्ये सरळ हित आल्यानंतर आपल्याला बसायचंय किंवा याच्यामध्ये 5 वेव्ह झाल्यानंतर याच्यामध्ये ट्रेड करायचंय. युएसडी सीएचएफ मध्ये काय, युएसडी सीएच पण कन्सॉलिडेशन हा ट्रेड करू नका. जीबीपी जेपीआय मध्ये काय, जीबीपी जेपीआय मध्ये हा एक बाईंगचा एरिया, इथं आपण बाईंगला बसू शकतो किंवा ह्याच्यावरती क्लोजिंग झालं तर ह्या लेवलवरून आपण बाईंगला बसू शकतो.